मालेगावच्या अयोध्यानगरमधील दुहेरी खुनातील आरोपींना उत्तर प्रदेशातून स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. छावणी पोलीस स्टेशन हद्दीतील निखिल भोला सहाणी, अनिश उर्फ गालू भोला सहाणी वय वर्ष 28 हे दोघेही अयोध्यानगर, सोयगाव, मालेगाव या दोघांना आरोपी नामे मोहम्मद राजा व ऑन अब्बास उर्फ ऑन भाई सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश यांनी पैशांच्या देवाणघेवाणीबाबत वाद घालून दोनही मयतांना धारधार शस्त्राने वार करून गंभीर जखमी करत जीवे ठार मारलं होतं. या घटनेचा तपास नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू, सहाय्यक पोलीस अधीक्षक मालेगाव कॅम्प सिद्धार्थ बारवाल, सहाय्यक अधीक्षक मालेगाव शहर दर्शन दुगड यांनी तात्काळ आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकांना सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला उत्तर प्रदेश राज्यातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात तपास कामी रवाना करण्यात आलं. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिद्धार्थनगर जिल्ह्यातील डुमरियागंज तालुक्यात सतत 2 दिवस पाळत ठेवून हल्लेखोरांना ताब्यात घेतले. या दोन्ही आरोपींना न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. गुन्ह्याचा पुढील तपास मालेगाव छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक जाधव, योगेश पाटील करीत आहेत. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, सहाय्यक पोलीस अधीक्षक मालेगाव कॅम्प सिद्धार्थ बारवाल, पोलीस अधीक्षक मालेगाव दर्शन दुगड यांच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे, दीपक जाधव, योगेश पाटील, दत्ता कांभिरे, श्याम पवार, शरद मोगल, योगेश कोळी, विशाल गोसावी, सचिन वराडे, नरेंद्र कोळी, संदीप राठोड, तांत्रिक विभागाचे हेमंत गिलबेले, प्रदीप बहिरम, नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेऊन खुनाचा गुन्हा उघड केलाय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह राजेंद्र राठोड, नाशिक ग्रामीण.